आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने दुचाकी जाळपोळ प्रकरणातील वॉन्टेड आरोपीला ताब्यात घेत मोठी कारवाई करत तब्बल 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत 9 घरफोडी आणि 5 रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश असून आरोपीकडून विविध पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिनांक 18 मे 2026 रोजी पहाटेच्या सुमारास संविधान सोसायटी म्हाडा कॉलनी हडपसर येथे अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसह पार्किंगमधील दुचाकी वाहनांना आग लावल्याची घटना घडली होती. या प्रकरणी फिर्यादी अविनाश विलास गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 224/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 324(1), 324(5), 326 फ आणि 35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 5चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपींचा शोध घेत होते. दिनांक 20 मे 2026 रोजी समांतर तपासादरम्यान पोलीस अंमलदार विनोद शिवले, सुधीर सोनवणे आणि नासिर देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सोन्या उर्फ आयुष रवींद्र काळे, वय 24 वर्षे, राहणार हिराबाग चौक, घोरपडे पेठ, पुणे याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने आणि त्याच्या साथीदारांनी वानवडी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 228/2026 मधील घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात आरोपीने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व रिक्षा चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. यामध्ये वानवडी पोलीस स्टेशन परिसरातील 2 रिक्षाचोरी आणि 2 घरफोडीचे गुन्हे, काळेपडळ पोलीस स्टेशन येथील 1 रिक्षाचोरीचा गुन्हा, कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील 1 घरफोडी, लष्कर पोलीस स्टेशन येथील 1 घरफोडी, खडक पोलीस स्टेशन परिसरातील 1 रिक्षाचोरी, विश्रामबाग पोलीस स्टेशन येथील 2 घरफोडी, अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील 1 घरफोडी, सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथील 1 घरफोडी, पर्वती पोलीस स्टेशन परिसरातील 1 वाहन चोरी आणि सहकार नगर पोलीस स्टेशन येथील 1 घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे एकूण 5 रिक्षाचोरी आणि 9 घरफोडी असे 14 गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त दत्तात्रय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गुन्हे हसन गौहर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार तसेच पोलीस अंमलदार विनोद शिवले, सुधीर सोनवणे, नेत्रिका अडसूळ, नासिर देशमुख, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, अमर चव्हाण, अकबर शेख, जयदेव भोसले, अविनाश इंगळे, राहुल नमढेरे, परमेश्वर कदम आणि मयुरी पालवे यांच्या पथकाने पार पाडली.